आजच्या शालेय वातावरणामध्ये, शालेय जीवनामध्ये 2.5 वर्षाच्या मुलापासून प्री प्रायमरी स्टेजला जो मोबाईल दिला गेला प्रायमरी लेवलला, तो योग्य आहे का? आणि गुणवत्तेवर जे बोलल्या जातं, शिक्षकांना जो दोष दिला जातो समाजात, तो सुद्धा योग्य आहे का? गव्हर्नमेंटची पॉलिसी योग्य आहे का? अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात आणि शिक्षकांच्या नावानेच ओरड केली जाते, इथे योग्य आहे का? इथे विचार करण्याची दिशा कोणाला द्यायची, का म्हणून द्यायची? गव्हर्नमेंटचं धोरण हे व्यवस्थित असावं. प्रश्न समजला. थँक्यू सर. मला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त आहेत इथे. हरकत नाही, गुरुजन जास्त असणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात. पहिला प्रश्न आपला असा आहे की जे लहान वयापासून मोबाईल दिले जातात ते योग्य आहेत का? जगामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. पर्टिक्युलरली नॉर्वेजियन ज्या कंट्रीज आहेत, स्वीडनसारख्या, याच्यामध्ये रिसर्च अंती हे प्रूव्ह झालेलं आहे की डिजिटल एज्युकेशन जे आहे आणि आपलं ट्रेडिशनली आपण ज्यांना लिहिणं, वाचणं, रायटिंग स्किल्स या ज्या आहेत, या डिजिटल एज्युकेशनपेक्षा बेटर आहेत. कारण लिहिण्याची कला किंवा रायटिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स ह्या डिजिटलमुळं कमी झालेल्या आहेत, हा त्याचा संशोधनांती निष्कर्ष निघालेला आहे. म्हणून गरज कशाची आहे तर शिकवण्याची, रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची, लर्निंग, रीडिंग आणि लर्निंग आउटकम आणण्याची त्यासाठी गरज आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की एका पर्टिक्युलर एजच्या खाली डिजिटल एज्युकेशन हे देता कामा नये. डिजिटल हे माध्यम आहे, ते साध्य होऊ शकत नाही, साधन आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला की शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त जे कामं दिले जातात त्याच्याबद्दलचा. आता मी शासनाचा भाग आहे, परंतु शिक्षण विभागामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे माझं जे काही उत्तर असेल ते वैयक्तिक स्वरूपाचे, शासनाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. हे जे नॉन शैक्षणिक काम आपण म्हणतो ते कोणते आहेत? उदाहरणार्थ आपण म्हणतो की सेन्सस करायचं, निवडणूक कारनाम्यामध्ये आपण काम करायचं,